राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा उडतानाचं चित्र पाहायला मिळते। महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्हीकडचे नेते प्रचारामध्ये देखील व्यस्त असताना चित्र पाहायला मिळते। माझ्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत सतेज पाटील, बोलूयात साहेब। बघतोय आपण आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे हा सगळा प्रचार जातोय, काय चित्र दिसतंय? पहिल्यांदा काय दिसत होतं चित्र आणि आता काय दिसतंय अंतिम टप्प्याकडे प्रचार जात असताना? पहिल्यांदा महाविकास आघाडीला 150-160 जागा येणार असं चित्र होतं। आता ते 180च्या पुढे गेलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला महाविकास आघाडी पाहिजे हे स्पष्टपणे दिसतंय आणि प्रचंड प्रतिसाद हा लोकांचा त्यामध्ये मिळतोय आम्हाला। खरं तर महायुती सरकारचा भर लाडकी बहीण योजनेवर दिसतोय आपल्याला। काँग्रेसने देखील 3000 रुपये किंवा महाविकास आघाडीने देखील 3000 रुपये देण्याचं घोषणा आहे ती केलेली आहे। कसं बघता ह्या घोषणा किंवा हे सगळे आश्वासनं लोकांपर्यंत पोहोचली असं वाटतंय का? लोक काय प्रतिसाद देत आहेत? नाही, सगळ्यात महत्त्वाचा महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना आम्ही सन्मानित करणारच आहोत, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन महागाई आटोक्यात आणणार हा निर्णय महत्त्वाचा। महिलांना एसटीचा प्रवास मोफत देत असताना महागाई आटोक्यात आणणार आणि महिलांना निर्भर बनवणार, तर शक्ती कायद्याच्या माध्यमातून त्यांचं संरक्षण करणार, हे 5-6 मुद्दे महिलांसाठी मला वाटते महत्त्वाचे आहेत आणि ते लोकांच्यापर्यंत पोचलेले आहेत। पण ज्यावेळी ही लाडकी बहीण योजना आणली गेली त्यावेळी राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडेल अशा पद्धतीची टीका महाविकास आघाडीने केली। मात्र आता 3000 रुपये कसे द्यायला जमतात असा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांकडून किंवा महायुतीकडून विचारला जातो। मला वाटते कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसनं ते गणित जमवलेलं आहे। तुम्ही काळजी करू नका, त्यांनी धास्ती घेतलेली आहे आता त्या घोषणांची आणि म्हणून महायुतीला भीती वाटते। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, हे पैसे पोचणार। आर्थिक नियोजन न कोलमडता, कुठल्याही योजना न थांबवता, कुठेही बजेट कट न करता, कारण की चुकीचे निर्णय या राज्य सरकारनं अनेक घेतलेले आहेत, ते अवास्तव निर्णय घेतलेले आहेत, त्याचाही आढावा होईल ना आणि कळेल ना फुकटचे पैसे कुठे गेलेत हे देखील कळेल। खरं तर नाव मोठं लक्षण खोटं अशा पद्धतीची एक जाहिरात महायुतीकडून कर्नाटक काँग्रेसबाबत दिली गेलेली होती। आज कर्नाटक काँग्रेसनं एक जाहीर निमंत्रण दिले DK शिवकुमार यांनी, या तुम्ही कर्नाटकमध्ये आणि ही सगळ्या आमच्या योजना व्यवस्थित सुरू आहेत का नाही बघा। कुठेतरी जाहिरातीमधून देखील प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न काँग्रेसने केला। मला वाटते गिनीज बुकमध्ये आता एक पॅरा कुठं तर लिहावं लागणार की जगात खोटं बोलणारा सगळ्यात मोठा पक्ष कुठला तर तो भाजप। म्हणजे जाहिरात देऊन खोटं बोलतो याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही। आणि इलेक्शन कमिशन काय करते, ही खोटी जाहिरात एखाद्या दुसऱ्या राज्याबद्दल देत असताना इलेक्शन कमिशन त्याला परवानगी कशी देतं की ह्याची खातरजमा न करता जाहिरात कशी होते? तिथले मुख्यमंत्रींनी येऊन आमच्या सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे। भाजपचं नेहमी ठरलेलं आहे की खोटं नरेटिव्ह पसरवायचं आणि त्याच्यावर मतं घ्यायची हा प्रयत्न असतो, परंतु ते यशस्वी होणार नाहीत। गेल्या काही दिवसात प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांकडून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ हेचा नारा दिला जातो। मला कळत नाही की देशातले आता लोकांना अशा पद्धतीनं त्यांना का सांगावं लागतं, म्हणजे जातीय तणाव निर्माण करणारी वक्तव्य त्यांना का करावं लागतात? त्याच्यापेक्षा पडेंगे तो बढेंगे असं म्हणायला पाहिजे, म्हणजे एक संग रहेंगे तो आगे जाएंगे असं म्हणायला पाहिजे। त्याच्याऐवजी समाजामध्ये दुही करायची आणि मतं मिळवायची, परंतु महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही। उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याचं प्रकरण गेल्या 2 दिवसापासून गाजते। आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील एक ट्विट केला गेला व्हिडिओ किंवा भाजपकडून एक व्हिडिओ दिला गेला आहे ज्यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासली। मी व्हिडिओ दुसरा बघितलेला नाही भाजपचा, परंतु पहिला व्हिडिओ हा नॅचरल वाटतो, म्हणजे सध्या उद्धव साहेबांनी काढलेला दिसतो। दुसरा व्हिडिओ शूटिंग कॅमेरा वगैरे घेऊन गेले असतील तर मग तो स्टेज्ड असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि पहिला व्हिडिओ बघितला तर उद्धव साहेब स्वतः व्हिडिओ काढतायत आणि स्वतः त्या ठिकाणी बोलतायत, हे सगळं। आणि त्याच वेळी आम्ही म्हटलं आता लगेच 2 दिवसात सत्ताधाऱ्यांचा एक व्हिडिओ येणार, हे आम्ही सगळ्या महाराष्ट्रानं सांगितलं होतं, आता ते झालेलं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्याची देखील जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून तुमच्यावर आहे। कशा पद्धतीची परिस्थिती दिसते? येणाऱ्या काळात काही महत्त्वाच्या मोठ्या सभा होतील? नाही, आमचा प्रयत्न चालू आहे। आदरणीय प्रियंकाजी कोल्हापूरमध्ये याव्यात असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। आदरणीय पवारसाहेब 15 तारखेला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। आणि म्हणून आता काय झालं, एकाच टप्प्यात मतदान असल्यामुळं
सगळ्यांची पळापळ चाललेली आहे. कन्हैया कुमार कदाचित 18 तारखेला आमच्याकडं येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. परवा अलका लांबा येऊन गेल्या, आज सुप्रियाताई येऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून मॅक्झिमम लोकांना कोल्हापूरमध्ये कसं आणता येईल हा आमचा प्रयत्न असणार. अमित शहांचा फोटो महायुतीच्या प्रचारातून गायब दिसतो. नाही, मला वाटते काहीतरी त्याचा फीडबॅक आला असेल की फोटोमुळं मतं कमी होणार आहेत, असा फीडबॅक आला असेल म्हणून कमी केला असेल. तर पाहिलं आपण, हे होते सतेज पाटील, ज्यांनी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक चांगलं यश राज्यामध्ये मिळेल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.